Hello students, today we have to discuss about the transformer means what. Transformer, it is a device used for changing the voltage of alternating current from low value to high value. म्हणजेच तुमचं AC व्होल्टेज जे आहे ते AC व्होल्टेज आपण या ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने ते चेंज करू शकतो. म्हणजेच ते आपण हाय करू शकतो किंवा ते लो करू शकतो. ओके, तर या ट्रान्सफॉर्मरचा हा महत्त्वाचा फायदा आहे. आणि हे बेसिक प्रिन्सिपल जे आहे म्हणजेच बेसिक प्रिन्सिपलमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात की ट्रान्सफॉर्मर इट इज अ डिव्हाइस फॉर यूज द चेंजिंग व्होल्टेज ऑफ अल्टरनेटिंग करंट फ्रॉम लो व्हॅल्यू टू हाय व्हॅल्यू. सो लुक ॲट दिस डायग्राम. So transformer consists of primary coil and the secondary coil and the iron core. Why it gives the iron core? Because the changing magnetic flux is produced in this coil, and this magnetic flux are easily flow to primary to secondary coil. Okay. म्हणजेच की या प्रायमरी कॉईलमध्ये ज्यावेळी आपण या प्रायमरी कॉईलला AC व्होल्टेज अप्लाय करणार आहोत तर AC व्होल्टेज अप्लाय केल्यामुळे यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस होईल. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजेच करंट सुरुवातीला फ्लो होईल. या करंटमुळे मॅग्नेटिक फ्लक्स या ठिकाणी चेंज होईल. म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स इथून इकडे फ्लो व्हायला सुरुवात होईल या सेकंडरी कॉईलकडे आणि ही सेकंडरी कॉईल इंड्यूस EMF त्या ठिकाणी प्रोड्यूस करेल. म्हणजे या आयर्न कोअरमधून जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे तो इझिली फ्लो होण्यासाठी हा आयर्न कोअरचा या ठिकाणी वापर केलेला आहे. सो नाव द नंबर ऑफ टर्न्स लिंक विथ द कॉईल मीन्स फ्लक्स इज गिवन बाय इन प्रायमरी कॉईल और द सेकंडरी कॉईल. समजा आपण सुरुवातीला या प्रायमरी कॉईलवरती एक AC व्होल्टेज अप्लाय केलं. AC व्होल्टेज अप्लाय करूनमध्ये यावरून फ्लो होणारा करंट काय असेल तुमचा प्रायमरी करंट असेल. ओके, यामध्ये प्रोड्यूस होणारा फ्लक्स तुमचा असेल प्रायमरी फ्लक्स असेल. इथून तुमचा करंट इथे या आयर्न कोअरमधून सेकंडरी कॉईलमधून पास होऊन पुन्हा बॅक EMF त्या ठिकाणी इथे येणार. ओके, मग यामध्ये प्रोड्यूस होणारा करंट तुमचा सेकंडरी करंट असेल. ओके, यामधून फ्लो होणारा तुमचा फ्लक्स ∅s. सो नंबर ऑफ टर्म्स ज्या आहेत इथे या नंबर ऑफ टर्म्स प्रायमरी कॉईलसाठी या तुमच्या सेकंडरी कॉईलसाठी. सो नाव द फ्लक्स इज गिवन बाय इन प्रायमरी कॉईल. प्रायमरी कॉईलसाठी फ्लक्स या ठिकाणी N(P) म्हणजे नंबर ऑफ टर्म्स इन प्रायमरी कॉईल आहे ते. सिमिलर सेकंडरी कॉईलसाठी त्यालाच इक्वेशन 1 आणि 2 असं म्हटलेलं आहे. सो मग यामध्ये प्रोड्यूस होणारा इंड्यूस EMF काय असेल तर आपल्याला फॅराडेज लॉ माहिती आहे. फॅराडेज लॉ काय आहे तुमचं तर d∅dt. मग प्रायमरी कॉईलसाठी काय असेल EMF आणि सेकंडरी कॉईलसाठी काय असेल तर तो या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे. पहा, यामध्ये फक्त तुमचं प्रायमरी मॅग्नेटिक फ्लक्स जो क्रिएट झालेला आहे प्रायमरी कॉईलमध्ये आणि सेकंडरी कॉईलमध्ये त्याची जी व्हॅल्यू आहे ती यामध्ये आपण पुट केलेली आहे. त्यावरून आपण प्रायमरी कॉईलसाठी कॅल्क्युलेट केला, सेकंडरी कॉईलसाठी कॅल्क्युलेट केला. सो त्यालाच आपण इक्वेशन 3 आणि 4 असं म्हटलेलं आहे. मग इक्वेशन 3 आणि 4 या दोन इक्वेशनवरून आपण हे रिलेशन त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्याच रेशिओला ट्रान्सफॉर्मर रेशिओ असं म्हटलेलं आहे. ओके, तर तो रेशिओ काय आहे पहा. द EMF इन सेकंडरी कॉईल डिवाइड बाय EMF इन प्रायमरी कॉईल इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉईल डिवाइड बाय नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉईल. सिमिलर त्यामध्ये फ्लो होणारा जो करंट असेल तर मग त्याचं रिलेशन काय असेल EMF बरोबर तर EMF इन प्रायमरी कॉईल इंटू करंट इन प्रायमरी कॉईल. सिमिलरली EMF इन सेकंडरी कॉईल अँड करंट इन सेकंडरी कॉईल. सो या दोन ओके, तर हे जे दोन इक्वेशन आहेत यावरून आपण करंटचं आणि या EMFचं रिलेशन फाइंड आउट केलं.
ओके, लक्षात आले. आणि त्यावरून हे 3 जे इक्वेशन आहेत, नाही हे जे 2 इक्वेशन आहेत 5 अँड 6, हे 2 इक्वेशन आपण या ठिकाणी कंबाईन करून EMF आणि तुमच्या नंबर ऑफ टर्न्स आणि तुमचा करंट जो आहे त्याचं रिलेशन या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे. सो नाव नेक्स्ट, first case, the number of turns in secondary coil is greater than number of turns in primary coil. So this transformer is step up transformer. Then second, when the number of turns in secondary coil is less than the number of turns in primary coil, so this transformer is step down transformer. म्हणजे सेकंडरी कॉइलच्या नंबर ऑफ टर्न्स जर जास्त असतील तर त्या ठिकाणी तुमचा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतो. ज्यावेळी प्रायमरी कॉइलच्या नंबर ऑफ टर्न्स जास्त असतील तर त्या ठिकाणी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर बसेल. म्हणजेच त्या ठिकाणी स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी करंट जो आहे तो जास्त असेल सेकंडरी कॉइलमधल्या करंटपेक्षा, तर स्टेप डाऊनमध्ये प्रायमरी कॉइलमध्ये फ्लो होणारा जो करंट आहे तो कमी असेल सेकंडरी कॉइलमधून फ्लो होणाऱ्या करंटपेक्षा. ओके, ह्या 2 केसेस आहेत. सो इझी डेरिव्हेशन आहे, 3 मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतो.